back to our YouTube channel आम्ही भटकवाने. Yes. So आम्ही भटकवाने 2 महिन्यानंतरच्या ब्रेक नंतर आता निघालो आहोत एका भटकंतीला. एक क्विक ब्रेक होता आम्हाला घ्यायचा. सो आम्ही निघालो आहोत जवळच, पुण्याच्या जवळच लोणावळा इथे. आपण टायगर पॉइंटच्या जवळ आंबी व्हॅली रोडला एक रिसॉर्ट आहे, तिथे आपण बुकिंग केली आहे. मॅस्टिफ ली ग्रँड रिसॉर्ट अँड विलाज असं काहीतरी त्या प्रॉपर्टीचं नाव आहे आणि तिथे आपण रूम बुक केली आहे. सो आता आपण जाऊयात पुढे. आत्ताच जस्ट तळेगावचा टोल प्लाझा आपण सोडला आणि लोणावळ्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत. जाऊयात पुढे आणि बघूयात ही प्रॉपर्टी कशी आहे. बघायला चाललो आपण टायगर बघायला. या गाडीला आपण ओव्हरटेक करू आता. या गाडीला ओव्हरटेक करू. गाडीच्या पुढे चाललं, नीट चालला. गाडीच्या पुढे चालला, नीट आमचा चालला. गाडीच्या पुढे चालला, नीट आमचा चालला. गाडीच्या पुढे चालला. आपण कधी नंतर आता अवघा 850 मीटरच राहिले आहे आणि फारच ऑफ रोड राईड आहे इथे. 850 मीटर रोड तसा कॉन्क्रिटीकरण नाहीये, डांबरीकरण पण नाहीये, अगदीच कच्चा रोड आहे. कच्च्या रोडने पुढे आपल्याला जवळपास 1 किलोमीटर खाली जायचं आहे आणि मग आपली प्रॉपर्टी आहे. एवढं ऑफ रोड ड्राईव्ह आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं. आता बघूया की कसं जाता येतंय प्रॉपर्टी पर्यंत. खूपच स्टीफ रोड आहे, एवढंच वरती आपल्याला यायचंय. आणि पूर्ण कच्चा लाल मातीचा रोड आहे हा. खूपच गाडी हलते. आपण आलो आहोत आपल्या प्रॉपर्टीला, मॅस्टिफ ग्रँड ला विले रिसॉर्ट. आता आपण जाऊयात प्रॉपर्टी मध्ये. खूप मोठी प्रॉपर्टी दिसते, फक्त हा जो 800 मीटरचा जो रोड होता तो इतका मला आवडलेला नाहीये. तर जाऊयात आपण आतमध्ये. प्रॉपर्टीच्या गेट मधून आतमध्ये आपण आता एंट्री करतो. ब्लॉक मध्ये 2nd फ्लोअरला आलेलो आहोत आणि आपली रूम नंबर आहे 1202. सो लिफ्ट मधून बाहेर आल्यावरती समोर वेलकम टू रूम आहे. छान मास्टर बेड विथ हेडरेस्ट आणि मागे आहे एक पेंटिंग. दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत, इंटरकॉम आहे, 4 वॉटर बॉटल्स दिल्या आहेत हाफ लिटरच्या. इथे एक वर्कस्टेशन आहे, एक सिंगल सोफा चेअर. या साईडला जर बघितलं तर हा आहे टीव्ही युनिट. खाली एक शेल्फ दिला आहे जिथे तुम्ही तुमचे बिलॉंगिंग्स ठेवू शकतात, इन्क्लुडिंग स्लीपर्स, चप्पल, फुटवेअर. हे आहेत फ्लोअर लेंथ कर्टन्स, छान विथ पॅनोरॉमिक विंडो. आता आपण जाऊयात टेरेसमध्ये. निहित आपल्याला टेरेस दाखवतोय. सो टेरेसमध्ये सुद्धा सेटिंग एरिया आहे, 2 चेअर्स आहेत आणि टेबल दिला आहे. असा हा गार्डन व्ह्यू असलेला आपला स्टे. असा याला गार्डन व्ह्यू आहे आणि हे सगळे असे विलाज आहेत. प्रत्येक विलामध्ये 8 ब्लॉक्स, 8 रूम्स आहेत. सो असा हा पूर्ण एरिया आहे. आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण सगळीकडे डोंगराच्या कुशीमध्ये बसलेली ही एक प्रॉपर्टी आहे. इथे खूप कमी रेंज आहे. सो जे काही आपल्याला रेंज मिळते मोबाईलला ती वायफाय थ्रू मिळते.
कॉल्स, त्यामुळे कॉल्सचं कनेक्शन अगदी लिमिटेड किंवा नगण्य किंवा नसणारच आहे. सो जर तुम्ही इथे वर्कस्टेशन किंवा थोडंसं असं काम करण्यासाठी म्हणून येत असाल तर वायफायवरच अवलंबून राहावं लागेल. कॉल्स कनेक्शनची गॅरंटी नाही आहे. खूपच छान आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर ही प्रॉपर्टी खूपच छान दिसत असणार आहे. चला आता आपण जाऊया आतमध्ये. आणि या साईडला इथे असा हा वॉर्डरोब, इकडे एक मोठा मिरर, इथे कॉफी मेकिंग सेक्शन. या साईडला इथे आहे बाथरूम. बाथरूममध्ये सिंक त्यांनी दिलाय. सगळे लाईट्स आहेत. WC आणि पार्टिशन शॉवर एरिया. सगळं छान नीट आणि क्लीन आहे. अशी हे आहे बाथरूम. छान आहे. थँक्यू मयूर. सो या प्रॉपर्टीचं आपलं भाडं काय आहे आणि कोणता रूम टाईप आपण बुक केलाय? हा आहे स्टुडिओ रूम गार्डन टाईप. 5600 या रूमचा रेट आहे. याच्यात आपल्याला ब्रेकफास्ट, डिनर आणि हाय टी कॉम्प्लिमेंटरी हाय टी. ब्रेकफास्ट, डिनर आणि हाय टी कॉम्प्लिमेंटरी आहे. लंच पाहिजे तर तुम्हाला ऑप्ट करावं लागेल किंवा डिनर यातलं एक कोणता तरी मील प्लॅन आपल्याला इन्क्लुडेड. जर तुम्हाला तिन्ही पाहिजे असेल त्याचे वेगळे असतात. अच्छा. सो एक्स्ट्रा 1500 रुपये पे करून ते पण तुम्हाला हे पण पॅकेज ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपण रूम टाईप बुक करताना. अच्छा, ओके. सो हे होते सगळे प्रॉपर्टीचे डिटेल्स. मॅस्टिफ ग्रँड ला विले रिसॉर्ट असं या रिसॉर्टचं नाव आहे. टायगर पॉइंट किंवा लायन पॉइंट जे म्हणतो त्याच्या पुढे 2 किलोमीटर आल्यावरती जर आतमध्ये एक कच्चा रोड जातो, त्या साईडने 1 किलोमीटर खाली परत यावं लागतं. तिथे ही प्रॉपर्टी आहे. सो छान आहे प्रॉपर्टी. बाहेर गेल्यावर आपण यातलं एक्सटिरियर दाखवू. अच्छा. आणि रूम टाईप अजूनही आहेत ना यांच्याकडे? सूट पण आहेत. अच्छा, स्यूट पण आहे. ओके. असा होता हा आपला स्टे मॅस्टिफ ग्रँड ला विले रिसॉर्ट मधला. लोणावळ्याच्या पुढे अजून 17 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला हे रिसॉर्टचं लोकेशन लागतं. संपूर्ण व्हॅली व्ह्यू आहे लोकेशनला आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं ही प्रॉपर्टीच्या आजूबाजूला बघाल तर जवळपास खाण्याचे ऑप्शन्स काहीच नाही आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की इथे जात असाल तर तुम्ही मील प्लॅन इन्क्लूड करून घ्या. विदाऊट मील प्लॅन 4,000-4,500 काहीतरी त्यांचं टॅरिफ आहे एक्सक्लुडिंग टॅक्सेस. आणि जर तुम्ही मील प्लॅन इन्क्लूड केलेत तर त्याचे काहीतरी 5,500 पासून सुरुवात होते. आम्ही आमच्या मील प्लॅनमध्ये डिनर, ब्रेकफास्ट आणि हाय टी इन्क्लुडेड होती. सो या संपूर्ण याचे 6,500
आम्ही पे केले होते इन्क्लुडिंग टॅक्सेस. सो ओव्हरऑल आमचा हा एक्सपिरियन्स छान होता. सगळी काही स्टाफ खूप हेल्पफुल आहे, हायजीन खूप छान मेंटेन केली आहे. आणि सध्या युद्धाच्या परिस्थितीच्या काळामध्ये सुद्धा जिथे की गॅस शॉर्टेज आहे त्याच्यामुळे त्यांनी जरा मेन्यू त्यांचा कमी केला होता, तरी सुद्धा सगळं फूडमध्ये क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज मला दिसलं नाही. सो जर तुम्हाला लोणावळ्याला यायचं असेल तर तुम्ही या प्रॉपर्टीचा नक्कीच विचार करू शकता. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.